नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर आषाढ म्हणलं तर वेगवेगळे तळणीचे पदार्थ आपण बनवतो. पण आज आपण असा एक पदार्थ बनवणार आहोत जो पदार्थ लहान मुलांना तर हमखास आवडणार आहे. आणि बटाट्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून एक वेगळ्या पद्धतीची म्हणजेच एकदम खमंग खुसखुशीत मसालेदार अजिबात तेलकट न होणारी मसाला पुरी बनवणार आहोत. चला तर वेगवेगळ्या पुऱ्या तुम्ही बनवतच असाल, पण ही पुरी तुम्ही नक्की बनवून पहा, नक्कीच आवडणार आहे आणि झटपट आणि एकदम खमंग खुसखुशीत. चला तर अशा रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी एक बटाटा घेतलेला आहे. आता हा बटाटा मी साल काढून घेतलेला आहे, तर तो साल काढलेला बटाटा मी पाण्यात टाकला होता. आता काय करायचं, एक खिसणी घेऊन हा बटाटा आपल्याला छान असा काय करायचा आहे, खिसून घ्यायचा आहे. आता खिसल्यानंतर आपण काय करायचं, यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी यातलं निथळून घ्यायचं आहे बटाट्यामधलं. आता एका डिशमध्ये मी हा बटाटा सगळा काढून घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता मी एकदम लांब लांब असा हा बटाटा खिसून घेतलेला आहे. आता काय करायचं, एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथं 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, एक अर्धा चमचा धने, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. लसणाचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवलं तरी पण चालू शकते. चला तर आता हे काय करायचं, आपण वाटण करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपण जे काही बटाटा खिसून घेतला होता एका डिशमध्ये, त्यामध्ये आपण टाकायचं आहे तांदळाचं पीठ. तर आपण इथं खिसलेल्या बटाट्यावरती तांदळाचं पीठ टाकून अगदी खमंग अशी पुरी बनवणार आहोत. तर तांदळाचं पीठ मी तर फुल्ल 1 वाटी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे तांदळाचं पीठ या बटाट्यावरती टाकायचं आहे. आता त्यानंतर आपण इथं एक अर्धी वाटी मी इथं गहू पीठ घेतलेलं आहे. अगदी छोटी वाटी घेतलेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. याने खमंग आणि एकदम स्वादिष्ट अशी आपली पुरी लागणार आहे. आता आपण जे मिरची, धने, जिरे, लसूणाचं जे काही वाटण केलं होतं ते वाटण देखील यामध्ये टाकायचं आहे. आता सगळं हे एकजीव करून घ्यायचं. सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, इथं आपण 2 चमचे इथं तीळ टाकायचे आहे. त्यानंतर इथं अर्धा चमचा आपण टाकणार आहोत हळद आणि त्यानंतर इथं चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. आता काय करायचं, हे सगळं एकजीव करून घेऊया. तर एकजीव करताना बघा इथं बघू शकता बटाट्यामध्ये सगळं हे मिश्रण मिक्स झालं पाहिजे. आता बटाटा हे जे काही पिठं आपण घेतली होती ती सगळे एकजीव करून घेऊयात आणि त्यानंतर आपण यामध्ये तेलाचं मोहन टाकणार आहोत. तर अगदी छोटे 2 चमचे मी इथं तेलाचं मोहन घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर ते मोहन टाकायचं. आता गरम असल्यामुळे मी चमचाचा वापर करते. तसंच हातानं तुम्ही सगळं एकजीव करून घेतलं तरी देखील चालू शकतं. चला तर सगळं एकजीव करूया, म्हणजे तेलाचं मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं जाईल. आता त्यानंतर आपण भरपूर प्रमाणामध्ये इथं कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण भरपूर टाकल्याने काय होईल, एक वेगळी चविष्ट अशी ही पुरी बनणार आहे. चला तर सगळं मी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे. सगळं एकजीव करून घेऊया. आता सगळ्या पिठामध्ये ही कोथिंबीर वगैरे सगळे जे काही मसाले टाकलेले आहेत ते सगळे मिक्स झाले पाहिजेत आणि त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून हा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. तर गोळा बनवताना लक्षात ठेवा, पाण्याचा वापर अजिबात जास्त करायचा नाही. आपण इथं कोथिंबीर टाकलेली आहे, बटाटा टाकलेला आहे, त्यामुळे त्यामध्ये पण पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं पाणी टाकताना थोडंसं बघून टाकायचं आहे. म्हणजेच काय, जसं आपण पीठ मळत जाऊ तसं थोडं थोडं पाणी टाकत हा गोळा मळून घ्यायचा आहे. थोडासा घट्टसर मळून घ्यायचा, कारण बटाटा आणि कोथिंबीर जर आपण पीठ मळून ठेवलं तर काय होतं, थोडंसं विरघळल्यासारखं होतं. त्यामुळं सर्वप्रथमच आपण मळताना पीठ थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे. चला तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपण छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. इथं बघू शकता छान आपण हा गोळा मर्दून घेतलेला आहे. आता काय करायचं, थोडासा तेलाचा शिंतोडा मारायचा आणि त्यानंतर हा गोळा एकजीव करून घ्यायचा आणि असंच झाकून ठेवायचं आहे. आता जास्त काळ पण ह्याला झाकून ठेवायचा नाही, कारण बटाटा आहे त्यामुळे जास्त काही आपण ह्याला भिजत घालण्याची काही गरज नाही. लगेचच आपण ह्या पुऱ्या लाटायला घेतलं तरी देखील चालू शकतो. चला तर आता मी थोड्या वेळातच लगेचच काय केलेलं आहे, 1 मिनिटभराकरता तसंच ठेवलं होतं. नंतर लगेचच आपण हे झाकण काढून बघायचं आणि त्यानंतर छान असा हा पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता छोटे छोटे गोळे करायचे. तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये, जेवढी साईजची तुम्हाला पुरी हवी आहे तेवढ्या साईजमध्ये तुम्ही ही पुरी बनवून घेऊ शकता.
चला तर आपण इथं असे छान मी छोटे-छोटे गोळे केलेले आहेत. बाकीचा गोळा आपण तसाच झाकून ठेवायचा आहे आणि त्यानंतर जेवढे आपण गोळे केलेले तेवढ्या आता पुऱ्या आपण लाटायला घेणार आहोत. तर इथं तुम्ही बघू शकता आपण एक गोळा घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्याला थोडंसं पीठ लावूया. नाही लावलं तरी पण काही हरकत नाही. पण मी थोडंसं पीठ लावलेलं आहे. जास्त पिठाचा वापर करू नका कारण तेलात आपण जेव्हा तळतो तेव्हा सगळं तेलामध्ये पीठ विरघळलं जातं. त्यामुळं काय होतं तेल खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त काही पीठ लावत बसायची गरज नाही. अगदी हलकंसं पीठ लावून अगदी हलक्या हाताने ही पुरी लाटून घ्यायची आहे. आणि आता तुम्ही बघू शकता मस्त अशी गोल अशी आपण ही पुरी लाटून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने आपण इथे सगळ्या ह्या पुऱ्या लाटून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथं आपण बटाटा, तांदळाचं पीठ, वेगवेगळे मसाले टाकून आपण मस्त अशी ही ही खुसखुशीत अशी ही पुरी बनवलेली आहे. तर अशा पद्धतीने जास्त काही त्याला ताप न घेता आपण ह्या पुऱ्या सगळ्या लाटून घ्यायच्या आहेत. सगळ्या एकदम लाटून ठेवायच्या नाही. जेवढं तळणार आहोत तेवढ्याच एका स्टेपमध्येच आपण ह्या पुऱ्या लाटायच्या. नंतर आणि आपण ही पुरी काय करायची आहे, गोळे करून लाटून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आपण हे पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. नंतर आपण जेव्हा पुरी सोडतो कढईमध्ये, तेव्हा थोडासा गॅस बारीक करायचा आणि त्यानंतर ही पुरी तळून घ्यायची आहे. गॅस अगदी मीडियमवरती ठेवायचा म्हणजे लो टू मीडियम साईडवरती ठेवायचा आणि त्यानंतर पुरी तळून घ्यायची आहे. एकदम जर जास्त मोठा केलात तर पुरी व्यवस्थित तळली जाणार नाही. करपल्याची शक्यता असते आणि कच्ची पण राहण्याची शक्यता असते. त्यामुळं थोडासा गॅस लो टू मीडियम साईडवरती ठेवून आपण ही छान अशी पुरी तळून घ्यायची आहे. तर पुरी तळताना तुम्ही बघू शकता मस्त अशी टमटमीत ही पुरी फुगलेली आहे. अजिबात कुठे तेलात निसटलेली नाही, अजिबात तेलकटही झालेली नाही. कलर देखील अगदी सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि अशाच पद्धतीने आपण इथे हे सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. तर तुम्ही एक आणि एक इथं पुरी बघू शकता. सगळ्या पुऱ्या आपल्या ह्या टमटमीत फुगलेल्या आहेत. अजिबात तेलकट झालेल्या नाहीत. मस्त आणि खमंग खुसखुशीत झालेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला आणखीन काही मसाले ॲड करायचे असेल तर ते पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. पण इतपत ह्या मसाले हे पुरेसे आहेत. म्हणजेच एवढे हे चविष्ट आणि एकदम स्वादिष्ट अशी ही पुरी बनणार आहे. चला तर अशा पद्धतीने ही मसालेदार आणि बटाट्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून मस्त खमंग ही पुरी नक्की बनवून पहा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. तर इथे तुम्हाला ही पुरी थोडीशी मी फोडून देखील दाखवते. तर बघू शकता किती मस्त खमंग अशी ही पुरी बनलेली आहे. तर आषाढ स्पेशल अशी ही वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीची ही बटाटा तांदळाची पुरी नक्की बनवा आणि एक लाईक नक्की करा आणि कोल्हापुरी तडका चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या.